नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण कोणत्याही साचा किंवा मोल्डचा वापर न करता मस्त अशी कलरफुल आणि डिझायनर पोंगा रेसिपी पाहणार आहोत। तर ही अशी पद्धत आहे की ह्यापासून आपण तांदळाचे पापड देखील बनवू शकतो आणि पोंगे देखील बनवू शकतो। एवढ्या सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करीत आहे। तर एकही पोंगा लहान किंवा मोठा नाही, अशा पद्धतीने छान असे आपण हे पोंगे तयार करून घेतलेले आहेत। तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण असे छान कलरफुल हे तयार झालेले आहेत, जे की तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात करायला देखील आवडेल व खायला देखील नक्कीच आवडणार। तर हे पहा, त्यासाठी मी इथं सर्वप्रथम रेशमच्या तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे पीठ वजनाने 250 ग्रॅम इतपत आहे। तर ह्यामध्ये थोडंसं चवीपेक्षा कमी मीठ घालायचं आहे। त्यासोबतच अर्धा चम्मच इतपत सोडा घेतलेला आहे। तर तुम्ही यामध्ये पापड खार जरी टाकला ना तर काहीही हरकत नाही। त्यासोबतच ह्यामध्ये छान अशी पिठाला बाइंडिंग येण्याकरता 2 चम्मच साबुदाण्याचं पीठ घालावं लागणार, जेणेकरून छान अशी बाइंडिंग येईल व पोंगे हे फाटणार नाहीत। तर अशा पद्धतीने छान असं हे मिक्स करून घ्यायचं। तर ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे किंवा ज्या कपाने पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने इथं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। तर असं थोडं थोडं करून ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला मी चमच्याच्या सहाय्याने छान असं पाणी टाकून मिक्स करून घेतलं। हळूहळू पाणी टाकायचं आहे, असं पूर्ण ह्यामध्ये पाणी टाकायचं नाही। तर अशा पद्धतीने पूर्ण 1 कप पाणी मी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, हे पहा। त्यानंतर अजून ह्यामध्ये रेशनचा तांदूळ जुना किंवा नवीन त्यानुसार ह्यामध्ये पाणी कमी अधिकही लागू शकते। पुन्हा मी अर्धा कप ह्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि छान अशा पद्धतीचा हा डो भिजवून घेतलेला आहे। तर हे पहा, छान असं याला सैलसुद्धा नाही व अतिशय घट्टसुद्धा नाही, असं हे पीठ मी मळलेलं आहे। तर आता छान असं हे पीठ मळून झालेलं आहे। तर याला 5 मिनिट असंच राहू द्यायचं। तर हे पहा, 5 मिनिट झालेले आहे। त्यानंतर एक ताट घेतलेलं आहे। आता ताटामध्ये याचे वेगवेगळे अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने इथं मी हे काही गोळे तोडून घेतलेले आहेत व त्यानंतर हे पहा, अशा पद्धतीने हातावरती छान असा हा गोळा गोल करून घ्यायचा। त्यानंतर मधोमध याला छिद्र करून घ्यायचं आहे। जसं आपण मेंदूवडा तयार करतो ना, अगदी त्याच पद्धतीने याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने हे गोळे आपण का तयार करत आहोत ते देखील सांगते। तर हे पहा, अशा पद्धतीने 5 गोळे मी इथं तयार करून घेतलेले आहेत व आकार तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीनेच आपल्याला याला आकार द्यायचा आहे। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये साधारण 2 तांबे इतपत मी पाणी टाकलेलं आहे। तर आता हे पाणी छान असं खळखळून ह्या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे। तर हे पहा, साधारण मोठ्या गॅसवरती 5 मिनिटांमध्येच याला छान अशी खडखडून उकळी आलेली आहे। आता ह्यामध्ये हे संपूर्ण गोळे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। तर हो, इथं कोणतीही खिशी किंवा घाटा किंवा कोणती अवघड प्रोसेस नाही। अशा पद्धतीने तुम्ही तांदळाचे पापड देखील करू शकतात। तर हे पहा, अशा पद्धतीने याला झाकण लावत काळजी घ्यायची की आपण पूर्ण जर झाकण लावलं ना तर हे पाणी गॅसवरती उतू जाऊ शकतं। तर त्यामुळे थोडं झाकण हे उघडं ठेवायचं। तर त्यानंतर हे पहा, 10 ते 12 मिनिटानंतर छान असं लो टू मीडियम फ्लेमवरती हे गोळे मी शिजवून घेतलेले आहे व छानपैकी शिजवून तयार झालेले आहेत। तर सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कट करून चेक करायचं। तर छान असे हे गोळे शिजलेले आहेत। आता यांना एका ताटामध्ये काढून घेते व हे पाणी आपल्याला फेकायचं नाही, हे पाणी असंच राहू द्यायचं, जेणेकरून ह्या पाण्याची आपल्याला अजून गरज भासणार। तर हे पहा, अगदी 5 मिनिट हे गोळे अशाच पद्धतीने राहू दिले। त्यानंतर मॅशरच्या साहाय्याने छान असे ताटामध्ये मॅश करून घ्यायचे आहेत। अगदी गरम आहेत ना, तर हाताने करायला गेलात ना तर हाताला भरपूर असे चटके लागतील। तर इथं मॅशरचा किंवा ग्लासाचा वापर करायचा आहे आणि छान असे हे गोळे मॅश करून घ्यायचे आहे। तर छान असे मॅश करून घेतले। अगदी थोडं हलकं कोमट हे मिश्रण झालेलं आहे। त्यानंतर हाताने हे पहा, अशा पद्धतीने छान असं याला आपल्याला पुन्हा मळून घ्यायचं आहे। तर थोडं हे ड्राय वाटत आहे, तर जे उकडलेलं पाणी शिल्लक आहे ना, ते पाणी ह्यामध्ये चमच्याने अगदी 2 चम्मच छान असं टाकून घेतलं आणि पुन्हा हा गोळा छान असा मळून घेतलेला आहे। पुन्हा यामध्ये मला गरज भासली म्हणून थोडं थोडं पाणी टाकून असा हा गोळा
मळून घेतला. अगदी सॉफ्ट असा हा डो तयार झालेला आहे. तर ज्या रंगामध्ये आपल्याला हे पोंगे बनवायचे आहेत त्या रंगामध्ये आपण हे बनवू शकतो. हिरवा आणि ऑरेंज रंग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने गोळ्यांवरती टाकून घेतलेला आहेत आणि जे पाणी आहे ना ते पाणी यावरती टाकून घेणार थोडं थोडं. तुमच्याकडे जर लिक्विड कलर असतील ना त्या कलरचा देखील तुम्ही वापर करू शकता. तर इथं माझ्याकडे ड्राय कलर आहेत तर ते कलर टाकून यावरती मी थोडं थोडं कोमट हे पाणी टाकून घेतलं आणि छान असे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर कोणत्याही साच्याचा किंवा मोल्डचा वापर न करता इथं डिझायनर पोंगे तयार करत आहोत. तर त्याकरिता इथं सर्वप्रथम लहान आकाराचे जे 2 गोळे आहेत ना त्यामध्ये ऑरेंज रंग आणि हिरवा रंग मिक्स करून घेतलेला आहेत अशा पद्धतीने. त्यासोबतच 2 मोठे गोळे राहू दिलेले आहेत बाजूला आणि 2 लहान गोळे देखील गरज भासलीस तर राहू दिलेले आहेत. एकूण मी इथं अशा पद्धतीने 6 गोळे तयार करून घेतलेले आहेत. तर इथं पुन्हा एक मोठा गोळा घेत आहे आणि त्याची छान चपाती जशी लाटतो ना तशा पद्धतीने याला छान असं पातळ लाटून घ्यायचं आहे. अगदी स्ट्रेचेबल असा हा गोळा तयार होतो. इथं कुठेही आपल्याला पीठ, तेल, तूप लावण्याची गरज भासत नाही. अशा पद्धतीने छान याला लाटून घेतलेलं आहे. तर इथं मी थोडा चौकोनी आकार देण्याचा याला प्रयत्न केलेला आहे. अगदी गोल असा घेतलेला नाही. तर हे पहा ना त्यासोबतच हिरव्या रंगाचा देखील गोळा चपाती स्वरूपात छान असा पातळ लाटून घेतलेला आहे. किती छान असा हा पापड स्वरूपात तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तांदळाचे हे पापड बनवू शकतात. अगदी परफेक्ट असे येतात. नो फेल रेसिपी आहे. त्यासोबतच दुसऱ्या रंगाचा गोळाही चपाती स्वरूपात लाटून घेतला व अशा पद्धतीने पिझ्झा कटरने याचे पातळ पातळ पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आपण हे पोंगे कोणत्याही साचा व मोल्डचा वापर न करता छान असे फक्त एक ट्रिक यूज करून अगदी मार्केटमध्ये उपलब्ध असतात तसे हे पोंगे तयार करणार आहोत. तर हे पहा त्यासाठी इथं पांढऱ्या रंगाची शीट ही अशा पद्धतीने चॉपिंग बोर्ड किंवा पोळपाटावरती ठेवायची आहे. त्यानंतर हे पहा स्केलच्या सहाय्याने किंवा अंदाजाने आपल्याला इथं चौकोनी आकारामध्ये ही शीट कट करायची आहे. तर इथं मी ह्या ज्या पट्ट्या कट केलेल्या होत्या अशा आडव्या स्वरूपात ह्यावरती ठेवणार. तर जेणेकरून पोंगा हा जेव्हा आपण कट करणार ना तर अगदी ह्या उभी लाईनिंग अशा दिसतील त्या पोंग्यावरती. तर हे पहा अशा पद्धतीने संपूर्ण ह्या पट्ट्या मी ह्यावरती ठेवून घेतल्या. त्यानंतर कडेने पिझ्झा कटरने अशा पद्धतीने शिल्लक राहिलेला भाग हा कट करून घेतला आणि आता लाटण्याच्या सहाय्याने छान असे याला अगदी थोडं अलगद हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे. तर अगदी सहज लाटलं जातं अशा पद्धतीने आणि पुन्हा ही पट्टीचा भाग असा कडेने साईडला शिल्लक आलेला आहे. तर अशा पद्धतीने पुन्हा पिझ्झा कटरने याला कट करून घ्यायचं. तर इथं आपल्याला लहान किंवा मोठ्या आकाराचे पोंगे बनवायचे आहेत. तर त्यानुसार आपण इथं आपल्या स्वेच्छेनुसार बनवू शकतो. तर इथं काही मी मोठ्या आकाराचे पोंगे तयार करत आहे. तर अशा पद्धतीने अगदी 4 बोटांच्या मापाचं हे शीट कट करून घेतलेली आहे अंदाजाने. अशा पद्धतीने मध्यभागी स्केल ठेवली. त्यानंतर पिझ्झा कटरने पुन्हा कट करून घेतलं आणि मार्कर पेन घेतलेला आहे इथं. तर अशा पद्धतीने हे पहा ही शीट आपल्याला पालथी ठेवायची आहे. त्यानंतर पेनच्या सहाय्याने याला दुमटून घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे. त्यानंतर दोन्ही बाजूने असं छान असं याला जोडून घ्यायचं आहे आणि अगदी सहज हा आपला पोंगा तयार होत असतो. तर अशा पद्धतीने काही कडेचा उरलेला शिल्लक भाग कट करून घ्यायचा आहे. तर हे पहा अशा पद्धतीने तुम्हाला दुसरा देखील पोंगा तयार करून दाखवते. अगदी नो फेल रेसिपी आहे. कोणीही सहज बनवू शकेल एवढी साधी सोपी रेसिपी मी नेहमीप्रमाणे तुमच्यासोबत शेअर करीत असते. तर हे पहा ना दुसरा देखील पोंगा अशाच पद्धतीने हा तयार झालेला आहे. अगदी आपण हे पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असे पोंगे तयार करू शकतो. तर त्यासोबतच तुम्हाला इतर देखील पोंगे तयार करून दाखवते. तर हे पहा ना इथं काही मोठ्या आकाराचे मी तयार करून घेतले. त्यानंतर लहान आकाराचे देखील तुम्हाला इथं पोंगे तयार करून दाखवत आहे. तर पूर्वीप्रमाणेच आपल्याला इथं पांढऱ्या रंगाची शीट घ्यायची आहे. त्यावरती हिरव्या आणि ह्या ऑरेंज रंगाच्या पट्ट्या अशा पद्धतीने ह्यावरती ठेवून घ्यायच्या आहे. त्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने छान असं याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि हे पहा स्केलच्या सहाय्याने 2-2 बोटांच्या अंतरावरती
ह्या पट्ट्या आपल्याला आता इथं कट करायच्या आहेत. तर अशा सर्व ह्या पट्ट्या मी इथं कट करून घेतल्या. त्यानंतर पुन्हा इथं मार्करचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर हे पहा, ही शीट आपल्याला अशा पद्धतीने पालथी करून असं ह्या पेनावरती ह्या शीटला थोडं फोल्ड करायचं आहे आणि पेनाच्या गोल आकारामध्ये ह्या शीटला कट करून घ्यायची आहे आणि छान असं दोन्ही बाजूंना एकमेकाला चिटकवून घ्यायचे आहेत आणि छान असा हा पोंगा इथं आपला तयार झालेला आहे. पाहू शकता तुम्ही, अगदी सोपी पद्धत पोंगा बनवण्याची तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. काहीही यामध्ये अवघड नाही. अगदी परफेक्ट असं प्रमाण व परफेक्ट असं साहित्य व नो फेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण हे पोंगे तयार करून घेतले. तर काही पांढऱ्या रंगाचे बनवले तर काही दोन्ही रंग मिक्स करून प्लेन असे बनवलेले आहेत. तर तुम्हाला पोंगा रेसिपी आवडल्यास एक वेळा नक्की ट्राय करा. अगदी नो फेल रेसिपी आहे, कुठेही फसणार नाही. तर अशा पद्धतीने छान असे अगदी 2 दिवस यांना उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे. तर हे पहा ना, किती छान असे परफेक्ट झालेले आहेत. अगदी एकही पोंगा लहान किंवा मोठा नाही, मस्त असे एका आकाराचे हे पोंगे तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने छान असे हे पोंगे तयार झालेले आहेत. आता यांना तुम्हाला तळूनही दाखवते. अगदी छान असे दुप्पट तिप्पटीने हे पोंगे फुलतात. तर हे पहा, त्याकरिता तेल हे छान असं तापलेलं आहे. अगदी कडकडीत सुद्धा तेल तापवायला नको किंवा थंड तेलामध्ये सुद्धा हे पोंगे टाकायचे नाहीत. अशा पद्धतीने छान असं तेल तापून घेतलं. त्यानंतर लो टू मीडियम हा गॅस केलेला आहे. त्यानंतर आता पाहू शकता, अगदी छान असे हे दुप्पट तिप्पटीने पोंगे फुलतही आहेत व चवीला देखील तसेच हे अप्रतिम कुरकुरीत आणि अगदी मार्केटमधून आणत असतो ना तशाच चवीचे तयार होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी नो फेल रेसिपी आहे, कुठेही फसणार नाही ही माझी खात्री आहे. तर हे पहा, काही पोंगे मी इथं तळून घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा कच्चा पोंगा त्यासोबतच तळलेला देखील दाखवते. तर किती मस्त असा दुप्पट तिप्पटीने हा पोंगा फुललेला आहे व दिसायला देखील सुंदर असा तयार झालेला आहे. तर तुम्हाला पोंगा तोडूनही दाखवते. किती छान असा कुरकुरीत आणि मस्त असा हा पोंगा तयार झालेला आहे. तर रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत रामकृष्ण हरी.